तुमच्याकडे चांगला बॅट्समन असेल तेव्हा वाईट टाकले तर बात अलग आहे. आणि 2 झेल मंगेशने सोपे सोडले त्या मॅच मध्ये लक्ष्मणच्या, आणि त्या लक्ष्मणने 4 धावा धावून घेतल्या आहेत. पोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष सुद्धा येत आहेत. अर्जुनभाई पाटील यांचा संघ तुम्ही पाहताय. चंद्रकांत फुटाणे सुद्धा येत आहेत. मंगेश प्रत्येक वेळी महेंद्र मात्र डाय मारतायत. तुम्हाला जेल घ्यावा लागेल, काही डाय मारून फायदा नाहीये. प्रचित या स्वागत आहे आपले. प्रसिद्ध आमचे खूप चांगले मित्र आहेत. प्रसिद्ध या शेवटच्या चेंडूत षटकार पाहायला मिळेल. आता षटकारी नाही आणि चौकारी नाही, मात्र 4 धावा धावून घेतल्या आहेत. पोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील तुम्ही पाहताय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रेम, प्रत्येक व्यक्तीला ते मदतीचा हात पुढे करत असतात. जिंकोपणी स्पर्धा लक्षात राहणारे की आडिवली संघाने 40 प्लस स्पर्धा केली होती, आयोजित केली होती. पप्पू थरारक नाट्य आपल्याला बघायला मिळालं. शेवटच्या टोकापर्यंत आपण ते क्षणापर्यंत आपण इथे विजय कुणाचा होता हे ठरवता आलं नाही आपल्याला. जबरदस्त मोठेगाव संघाने संघर्ष केला. आपण संघर्ष आपण इथे पूर्ण केले, ते म्हणजे संघर्षातून विजय मिळाला तो म्हणजे नारिवली संघाने. चंद्रकांत पाटील गोल्डमॅन, एक आपण म्हणजे तर प्रसिद्ध छकडेवाले नाना तात्या पाटील यांचे सुपुत्र सूर्यकांत पाटील यांचे मोठे बंधू आज 1717 गाडी नंबर 7171. चला काटाई संघ बॅटिंगला उतरायचं. अजून एक एक्झिबिशन मॅच देखील खेळवायची, त्यामुळे थोडासा वेळ कमी आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता. मनोज आणि दीपक, मनोज पाटील, दीपक चौधरी त्यांचे सुपुत्र देखील सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, पहिला सामना जिंकला मानपाडे संघाने, दुसरा सामना जिंकला संघ 40 प्लस संघाने. म्हणजे ती मॅच पहिली असणार दुसऱ्या फेरीतील. आता इथून जो संघ जिंकेल तो नारिवली संघाबरोबर फाईट बॅक करणार आहे. शरद सोर कातेला आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत, कोमल भोईरला पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. जरा फास्ट खेळायचंय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. आज दे संघ म्हटला तर आमचा नितीन कळंचा गावचा संघ, आणि नारिवली संघ म्हटला की आमचे जगदीश पाटील यांचा संघ. नितीन एक धावेची किंमत आता नारिवली संघाला कळाली होती. स्पोर्जीने मगाशी आकाशवाणी केली होती की षटकार जायला, आणि कैलास स्पोर्जी थोडासा फ्लॅट चेंडू गेला असता तर नक्की षटकार मिळाला असता. आउटफील्ड खराब नसती तर मला वाटतं क्षेत्ररक्षकाला चेंडू देखील नसता मिळाला. पण पावसाळी क्रिकेट आहे. मनोज आणि आपण दीपक ही सलामीची जोडी काटे 40 प्लस संघाच्या माध्यमातून. चंदू सुद्धा आल्यात संघामध्ये, वापसी करतायत. संघ समतोल दिसतोय. दीपक आणि आपण पाहू शकता मनोज ही जोडी. पप्पू भाने देखील आमच्यासोबत जॉईंड आहेत. स्वागत आहे पप्पू. दुपारच्या सत्रामध्ये आपला देखील एक अतिशय चांगले फायटर क्रिकेटर, एक चांगले आयोजक सुद्धा आहेत. राहुलभाई चषकमध्ये सातत्याने 5 दिवस जी स्पर्धा असते ती जबाबदारी त्यांच्यावरती असते, आणि ती जबाबदारी ती यशस्वीरित्या पार पडतात. मग समालोचनाचं खाणं असो, आपण म्हणजे चाय नाश्त्याची सोय असो, पंचांची देखभाल असो, आपण त्या खेळाडूंना काय जे आपण म्हणजे तर पाण्याची सोय असो. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर, प्रल्हाद काळण आज द एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलं षटक घेऊन येतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला स्कोअर लेग एक क्षेत्ररक्षण वडिश लॉंगन, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण लॉंगनला प्रल्हाद. पहिला चेंडू खूप वेग होता, प्रचंड वेग ऑन द टोस. यावेळेला स्क्वेअर कट करायची सुरेख गोलंदाजी. नितीन चांगली सुरुवात केली आहे आत्मविश्वासाने. संतोष काळणला देखील आपण पाहू शकता. मिडॉनला अतिशय चांगला क्रिकेटर, एक काळ टेनिसच्या माध्यमातून भरपूर गाजवला ह्या खेळाडूने. प्रल्हाद काळण गोलंदाजी मार्कवर.
चेंडू पुन्हा एकदा कुठल्याच टेक्का पोतोय. पंचांकडे पाहिलं जातं यावेळेला. पंच वन बॉलची वॉर्निंग देत आहेत. खूप चांगली गोलंदाजी नितीन प्रल्हादच्या माध्यमातून. हाईट आहे आणि त्या हाईटचा आता पुरेपूर फायदा घेतला जातो. पुन्हा एकदा प्रल्हाद काळन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. चेंडू यावेळेला हवेत आहे. चेंडू आपण म्हणतो वडिश लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मध्ये जातोय. महेंद्र येतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलला. महेंद्रला माहिती आहे दुसरी धाव पूर्ण झाली आहे, त्यामुळे आपण बघितलं तर हळुवारपणे फेकी करतोय. 2 मिनिटात दीपकला 2 मिनिटात काटाई 40+ संघाला खातं उघडलं जात आहे. दीपक चौधरीचं खातं उघडलं जातं काटाई 40+ संघाचं. संतोष काळेने जर झेल पकडला तर चंद्रकांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. सचिन पाटील आपण एसट्यांच्या पाठी पाहू शकता. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. बॅटची हलकीशी कडा लागली ती. यष्टी सचिन चूक करतो यावेळेला. एकच धाव मिळते. एकले धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकातील 3 धावा. खूप चांगली गोलंदाजी प्रल्हादच्या माध्यमातून. प्रल्हादने नितीन आता 3 चेंडू खूप चांगले फेकलेत. काल सचिन पाटीलने ही स्पर्धा भरपूर एन्जॉय केली आहे. स्पर्धा पाहिली आहे. त्यांना माहिती आहे की कशा प्रकारचं इथे क्षेत्ररक्षण करायचंय. चंद्रकांत पाटील बिग सपोर्टर आहेत ते संघाचे. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो प्रल्हाद. स्ट्रायकरला मनोज सिक्सर किंग. चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतो. सुरेख गोलंदाजी. नितीन कौतुक करेल सचिन पाटीलचं. काय इन्स्ट्रक्शन दाखवतोय बघा यावेळेला. खूप चांगलं इन्स्ट्रक्शन दाखवतोय. सुरेख गोलंदाजी. पप्पू वेग प्रचंड आहे. वेगाने इम्प्रेस करतो यावेळेला. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला मनोज. चेंडू सुरेख गोलंदाजी. बॅटन पॅडमधनं चेंडू निघून जातोय. फ्रंट फुटर आले तर ड्राईव्ह करतोय चेंडूला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. पहिलं षटक खूप चांगलं फेकलं याला. प्रल्हादची गोलंदाजी टाळा होऊन 3च धाव. अप्रतिम गोलंदाजी. दीपक आणि मनोजने संघर्ष केला या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. महेंद्र म्हात्रे एक अतिशय चांगला क्रिकेटर. भरपूर वर्ष असते संघाची आपण येतोय सेवा केली. आता मात्र 40+ माध्यमातून देखील क्रिकेट खेळतोय. क्रिकेट सातत्याने खेळत राहिला खेळाडू. महेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं टेकून येतोय. साकेला दीपक चौधरी तपासत कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 3 धावा धाव फलकाती लागल्यात काटाई 40+ संघाच्या. चेंडू खूप चांगला आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला. रवींद्र काळन वेगाने येतो तडब्यांवरना. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. पाहिजे दुसरी धाव नकार देतोय रवींद्र काळन आहे. फेकी ऑन द स्टंप येते. नितीन काळन जे मोठे बंधुराज आहेत. सामना त्यांनी देखील इथून बसून पाहिला आहे. त्यामुळे हळूवारपणे नितीन चेंडूवर येत आहेत. एकच धाव. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 4. गोलंदाजी मार्कवर महेंद्र. सेकंडला आपण पाहू शकता मनोज. आज कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पाहिजे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. तर मनोजचे आम्ही षटकार पाहिले आहेत. खूप लांब लांब षटकार जातात. महेंद्र राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतोय. चेंडू गली रिजन मधनं वेगाने जातो थर्डमॅनला. रवींद्र काळन येतो यावेळेला. एकच धाव. नितीन संतोष काळनचं मी कौतुक करेल बघा. मिड ऑन वरनं बॅकिंगला लगेच जातोय. चांगली बाब आहे संघासाठी. सचिन काळन बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करतायत. ज्या जागी आपण बघितले तर जॉन्टी रोड क्षेत्ररक्षण करायचं त्याच जागी ते क्षेत्ररक्षण करतायत. महेंद्र पण येतात गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला दीपक चौधरी. चेंडू ऑन साइडला फेकून देतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झेल ड्रॉप होतोय तिथे. पंचांचा शब्द चौकार. सुभाष पाटील आहेत मला वाटतं. प्रवीण पाटील चायनामॅन गोलंदाज. नितीन आता मगाशी क्रिकेटचा पोशाख नव्हता. आता क्रिकेटचा पोशाख प्राधान्य करून आले आहेत. धावसंख्या चौकाराने वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 9 धावा. महेंद्र राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतो. स्ट्रायकरला दीपक. चेंडू डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. अनंतम रिजन्सीचे खेळाडू पण येत आहेत. नितीन शूज बीज घालून मॅच खेळायचे त्यांना पण. प्रेक्षणीय मॅच आहे. महेंद्र पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला दीपक. चेंडू सुरेख होता. ऑन साइडला यावेळेला खेळायचं होता स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. पंच वाईटची खून करतायत. 1 धावेने भर. धावसंख्या 10 फलकाती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. प्रवीण पाटील
आता मात्र क्रिकेटला पोषक असा ड्रेस घालून प्रदान करून आलेत महेंद्र पुणेदा गोलंदाजी मार्कवर. मनपाड आणि संदर्भ संघाच्या संघाने टॉस साठी यायचंय. चेंडू सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. जरी एक झेल सुटून चौकार गेलाय पण त्यानंतर बघा संघर्ष करतोय इथं काटाई 40+ संघ, खास करून दीपक आज संघर्ष करतोय. धाव संख्या फक्त आणि फक्त 10. पुढे महेंद्र गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्राईकला दीपक चौधरी. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू जातो, याला गॅप पण वन बाउन्स मिड विकेट स्क्वेअरच्या मधून चौकार. धाव संख्या 14. 11 धावा आल्या त्या षटकात. संकेत राणे देखील आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी हळू या संकेत, कारण का मैदान थोडस ओलं आहे. आज दे संघ म्हटलं तर भरपूर सपोर्ट या संघाला असतो. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये येतात प्रल्हाद. पोलार्ड सुद्धा आल्यात. भरपूर सपोर्ट असतो आज ते संघाला, रेग्युलर संघाला पण 40+ संघाला पण. प्रल्हाद त्याच्या गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेल मध्ये आल्यात. सायकलला मनोज पाटील कशाप्रकारे बॅटिंग करतो तपासे. हा चेंडू या वेळेला आपण हवेत आहे, फटका फसलाय. चेंडू आपण मिळेल तर मिडॉन मुलाच्या मधनं चेंडू जातो. यावेळेला महेंद्र येतोय, चेंडूला उचलतोय, यावेळेला फेकी करतोय. 2च धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते महेंद्रच्या माध्यमातून. संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा पप्पू भाणे आम्हाला माहिती देत आहेत. पुणे तर प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. तिसरं षटक घेऊन आलाय, वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं. सायकलला मनोज पाटील आता चांगली बॅटिंग करावी लागणार इथून 50+ धावा करायच्या असतील तर. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय. खूप चांगली गोलंदाजी नितीन. तू बघितलं तर चेंडू जास्त हाईट घेत नाहीये, जी हाईट पाहिजे ती हाईट मिळत नाही. जबरदस्त गोलंदाजी करतोय. राम पाटीलला आपण लॉंग ऑफला पाहू शकता. राम पाटील, श्याम पाटील, बंधुराज, प्रल्हाद. हा चेंडू खूप चांगला आहे. यावेळेला पडल्यानंतर शरच्या दिशेने वेगाने आलाय. मिडॉनला संतोष काळन आहे बघा, किती चांगल्या प्रकारे चेंडूवरती येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. मिडॉनला पण बदलं डीप मध्ये होतं. एकच धाव मिळेल, कारण घाई करत नाही. संतोषला माहिती आहे घाई केली तर तो एक्स्ट्रा धाव मिळेल काटे संघाला. धाव संख्या 10 फल करता आपण पाहू शकता. 17 धावा बिनबाद 17. चांगली सुरुवात केली पण संत सुरुवात आहे. आक्रमण करावा लागणार आता. प्रल्हाद पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. सायकलला दीपक. हा चेंडू पुन्हा एकदा व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू तर बॅकवर्ड स्कोअर लागला. संतोष काळन पुन्हा एकदा चेंडूवर जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, कौतुक करेल संतोष काळनचं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळल्यात पिंडारकरच्या मैदानावर. तो संख्या धावफल कधी 18. खूप चांगली गोलंदाजी असते 40+ संघाच्या माध्यमातून. टॉस जिंकला रवींद्र मुठेने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत योग्य निर्णय ठरवत आहे. चला मानपरा 40+ संघाच्या संघाने एक संदर्भ 40+ संघाच्या संघाने टॉस साठी यायचंय. प्रल्हाद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू एज नितीन कॅच मला वाटतंय आपण तर गृहीत धरला जाणार नाहीये. गृहीत धरली जाणार नाहीये कारण काय कॅच थोडीशी हातात विसावल्यानंतर ते उडवला चेंडू गेला आणि तिथून झेल निसटला त्यांच्या हातातून. त्यामुळे आपण बघितले तर प्रल्हाद की माहिती आहे प्रल्हाद अपील करत नाहीये पंचांकडे. महेंद्र आपण बघितले तर अमोलला देखील माहिती आहे की कॅच झालेली पण ती कॅच मात्र हातात कॅरी करणं चेंडू फार गरजेचं होतं. पुढे गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद. चेंडू झेल सुटला आता. डॉट चेंडू समाप्ती. सुरेख गोलंदाजी या षटकात देखील आपण फक्त आणि फक्त धावा दिल्या 4. जर प्रल्हाद काळांची गोलंदाजी 2 षटकात फक्त आणि फक्त धावा दिल्या 57 प्रल्हादसाठी. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. झेल 2 सुटल्या आहेत. आता नवीन गोलंदाज कोण होतं कारण महेंद्रने 1 षटक टाकला, प्रल्हादने 2 षटक टाकले आहेत. ऑप्शन भरपूर आहेत. राम पाटील देखील आहे, आपण बोलले तर रवींद्र आहे, अमोल आहे. चला मानपाडा आणि संदप संघाचे कॅप्टन या टॉस साठी. रमेश आपल्या कॅप्टनला पाठवा टॉस साठी. संकेत राणे. त्याला तयार करू ना.
संकेत राणे पण मला वाटतं खेळायला आले आहेत. तर रवींद्र येतोय, कॅप्टन येतोय यावेळेला रवींद्र मोठे. पण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. दुसऱ्या फेरीत जर दाखल व्हायचं तर हा विजय मिळवणं फार गरजेचं आहे. असदेव पक्ष काटई 40+. रवींद्र मोठे येते गोलंदाजी मार्कवर. एक लेफ्ट आर्मर गोलंदाज आपण पाहू शकता. रवींद्र चेंडू शॉट पिच होता, ऑन साइडला पूल करायचा होता यावेळेला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. संकेत राणे स्वागत आहे आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे तर रवींद्र लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्रायकरला दीपक. शॉट पे चेंडू पूल केलाय. चेंडू वेगाने यावेळेला आपण लॉंग लेगच्या दिशेने जातो. थांबलाय चेंडू. रवींद्रला मात्र भरपूर आता अंतर कापावं लागणार आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या धावा फलक आपण पाहू शकता 20 धावा. षटकार चौकार येत नाही. नितीन चांगली गोलंदाजी असते. संघ भरपूर प्रॅक्टिस करतो. आपण म्हणजे गणपती मंदिर इथे नेट आहे त्यामध्ये सराव केलाय. प्रॅक्टिस इज परफेक्ट मॅन. पप्पू जर तुम्ही सराव केला तर तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकता. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट तुम्ही पहा, नाही तर ग्रामीण मॅचेस तुम्ही पहा, त्यातून तुम्ही काहीतरी शिकू शकता. आपण म्हणजे तर अनंतम लोडाचा एक खेळाडू आता मात्र मॅच पाहायला आलाय. त्याला माहिती आहे ग्रामीणचे खेळाडू कसे खेळतायत. त्यांच्यापासून आपण काहीतरी घ्यायचंय. कॅप्टन सुद्धा आलेत काय. रवी चेंडू पूल केला. फटका फसला यावेळेला मिड विकेटला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. बघा सचिन बरोबर सांगते की नितीन फेकी नकोय. बॅकिंग सचिन काळन आपण खूप लांब आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी 22 धावा आपण पाहू शकता. रवींद्र फुटॉज यावेळेला होता. आपण डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता. डॉट चेंडूची समती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. चला मानपाड्याचे कॅप्टन या टॉस साठी. एक्झिबिशन मॅच पण आम्हाला खेळवायची आहे. कॅप्टन राऊंड कडनं मारा होतोय. फुलटॉस यावेळेला फटका यावेळेला चांगला आहे का पाहायचं. आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. पहिला षटकार येतोय. तो संख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 28 धावा. 28 धावा. पहिला फुल टॉस चेंडू आला त्याचा फायदा उचललाय. चला मानपाड्याचे कॅप्टन या. छोटे राज भी है, राज है. रवींद्र चेंडू ऑन साइडला पूल केलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. इथून मात्र आपला चेंडू दिसत नाहीये. पंचांचा निर्णय काय तो पाहायचा आहे. चौकार म्हणजे 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. उपयुक्त 10 धावा आल्या आहेत. दर्शक धावा कधी 32 धावा. रवींद्रचं थोडस महागडे षटक पडलं. 14 धावा आल्यात. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतो यावेळेला. अंतिम षटक आता कुणाकडे सुपूर्त करायचा. अमोल की राम, राम की अमोल. बघा नारिवली गावचे खेळाडू आहेत तिथे. शरद एक चांगले क्रिकेटर आहेत. आणि नितीन कोणताच खेळाडू कोणत्या संघावरती अन्याय होऊन देणार नाहीये. 32 धावा. मनपाड संघाचे कॅप्टन या. संदपचे कॅप्टन आले. टॉस साठी यायचंय. नितीन ओम साई चषक 2021 पर्व आम्हाला ज्यांनी संधी दिली सुनील भाणे त्यांना धन्यवाद देऊन. आणि पप्पू या मॅचेस 40+ मला तर यादगार राहतील. काय मॅचेस झाल्या. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आपण तो शेवटच्या टोकापर्यंत गेल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेल्या. कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात आपण त्या मोठा का विपक्ष नारिवली मॅच काय झाली. विनोद देखील येत आहेत. आपण इथं संदर्भ संघाचे अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्क करतो अमोल. स्ट्रायकरला फलंदाज मनोजला चांगली बॅटिंग करावी लागणार इथून.
पहिला चेंडू यावेळेला पंच वाईडची खूण करतायत. दशरथ सोर खाते आपण तर वेगळ्या शैलीने वाईड घोषित करतायत. पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लाईन त्यांनी लेंथ प्राप्त करावी लागणार आहेत. सायकल मनोज हा चेंडू फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला फेकून देतो. ही ओळख आहे मनोज पाटीलची. षटकार. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 39. मगाशीच म्हणत होते की मनोज पाटीलचे षटकार देखण्यासारखे असतात, पाण्यासारखे असतात आणि तो षटकार दाखवला इथे मात्र स्टँडर्ड डिलिव्हरच्या माध्यमातून. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून षटकार आलाय. दबाव असणारे यावरती यावेळेला अमोलवरती पप्पू, कारण का एका चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या आहेत. मनपाडा संघाने टॉस जिंकलाय. संदर्भ संघ सांगतायत की आता आमचा रबर बॉलची शेवटची स्पर्धा असणार आहे. नितीन नंतर गणपती पण आल्यात, सण आल्यात सर्व. अमोल गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू होता यावेळेला. लखोलमध्ये चेंडू फेकला होता. 1 धाव मिळे. चांगलं कमबॅक नितीन. अमोल मला वाटतं थोडस दुखापतग्रस्त आहेत. सातत्याने शोल्डरला हात लावतायत ते. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 40 धावा. 40 धावा. ती एसी ऑन. MIDC बंद, AC चालू. अमोल तो दीपक. चेंडू रक्षक बीट होतो यावेळेला. फाईन लेगला चेंडू जातोय. थर्मल 1 धाव इथे मिळते. 1+1 पंच वाईट चिकून 2 धाव संख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 42 धावा. नितीन धावा आल्या जाता 50+ धावा होऊ शकतायत. चेंडू बाकी आहेत अजूनही. पप्पू आम्हाला माहिती देत आहेत की 4 चेंडू बाकी आहेत. इथून 1-2 मोठे फटके आले तर 50 जवळपास पोहोचू शकतो आणि ती ताकद आहे मनोजकडे. अमोल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हरकडे मार्क होतो. शाकला मनोज पाटील. चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळते. एक्स्ट्रा कावा ड्राईव्ह. चेंडू जातोय जोपर्यंत शेतपेक्षा डीप मध्ये येतो. 1 धाव पूर्ण केले. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. 35 धाव इथे पूर्ण केले जात आहेत. 3 धावा तुम्ही धावू शकता. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 45 धावा आल्या आहेत नितीन या षटकात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन रवींद्रच्या षटकात धावा आल्या 14. तर या षटकात देखील धावा आल्यात आतापर्यंत 10. बारा धावा आले. सॉरी अमोल तो दीपक. चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. लाईन खराब आहे. दिशा खराब तर बिपिन दशा खराब. 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पंच वाईटची खून करतात म्हणजे एकूण 4 धावा. दीपक चौधरीचा चिरंजीव देखील सांगतो धावा तुम्ही. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 49. पाण्याची मागणी केली बघा जरा. पाणी पाणी पाणी. बघा पाण्याची मागणी केली जरा लवकर. नितीन अनंतम रिजन्सीचे खेळाडू आले आहेत. थोडस गेम प्लॅन करतायत. अडिवली संघाला त्यांना पराभूत करायचंय. अमोल सर काहीतरी गेम प्लॅन करतायत. ग्रामीण खेळाडू कसे खेळतात ते सांगतायत त्यांच्या खेळाडूंना. पण हळू खेळा. आपल्याला इजा होणार नाही असं बघ. खेळ खेळा. ट्रॉफी चालेल. कोणीही पण जिंकू दे. अडिवली जिंकले तरी आनंद आहे. अनंतमनी जिंकली तरी पण आनंद आहे. पण फक्त आपण नीट खेळा. कारण का आता सण जवळ आले आहेत. खास करून आपल्या आपण बोलले तर भारत देशातले डेली प्रॅक्टिस करतात. पप्पू पण कसं मॅच मध्ये जोश खोतो माणूस. नितीन काळंदे की थोडेसे नाराज होत आहेत. नितीन चतुर जास्त फिरतायत म्हणजे पावसाचे संकेत जास्ती आहेत. चतुर जास्त गावात पण आमच्या. अमोल पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला. मनोज
हा चेंडू खूप उंच गेलाय, खूप खूप उंच गेला, लांबी प्राप्त करतोय, चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सी मार्शा पार, देत दनादन षटकार. संख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. 55 कंप्लीट. काय बॅटिंग करतोय मनोज. मी मगाशी म्हणतो मनोज जास्त शांत राहणार नाही. 3 षटकापर्यंत शांत राहिला आणि 2 झेल सोडले. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळतोय, ताकद दाखवत, दसका दम दाखवतोय. 55 धावांची भागीदारी. हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा का ड्राईव्ह बघायला मिळालाय. 55 इशारा काय, चेंडू थांबला पडल्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. संख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता. यावेळेला 57 धावांची भागीदारी टाळ्या होऊन जाते दीपक आणि मनोज साठी. काय बॅटिंग करतात 2 फलंदाज. सर्वाधिक 63 धावांची आपण इथे भागीदारी हायस्ट आहे. मनोज स्ट्रायकनला अमोल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू चेंज पेस, भरपूर वेळानंतर डॉट चेंडू जातो. षटक संपतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 57-58 धावांचं लक्ष्य आज दे 40 प्लस संघाला. या षटकात धावा आल्याचा विचार केला तर पप्पू भाणे आम्हाला माहिती देत आहेत. 4थ्या षटकात 14 धावा. चोवीस धावा म्हणजे जर विचार केला नितीन तर 2 षटकात धावा आल्यात 38 धावा आल्या 2 षटकामध्ये. तर सामना जसा सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या तरी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. सत्तावन्न धावा झाल्यात. 58 धावांचं लक्ष आहे. पुढच्या मॅच मध्ये मानपाडा संघ टॉस विन आहे. ती मॅच 5 ओव्हरची असेल.
बाराम भाने साहेब आणि हरीश भाने साहेबांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आम्हाला सर्व चषक उपलब्ध झालेत. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती. तर सुनील येतात पहिलं षटक घेऊन. सुरेख गोलंदाजी केली होती प्रभात चषक वाकलनच्या मैदानामध्ये. तोच गोलंदाज काठी संघाचा सुनील, एक फिरकी गोलंदाज. सेकंडला अमोल आहेत, दुसऱ्या खेळला राम पाटील आहेत. लक्ष आपण पाहिलं तर 58 धावांचे. काल खंबालपाडा संघाने 63 धावा सुद्धा चेस केल्या होत्या या खेळपट्टीवर. इथे मात्र पायचीचं हलकं पायचीत नाहीये फलंदाज बाद. लक्षात घ्या, चंद फुटाने थोडासा वेग येत आहेत. एक कसा मिळेल लेगबाईचा इशारा येतोय. रनिंग विकेट तुमच्याकडे चांगला हवंय. कुठेतरी आपण पाहिलं मनोजचे 2 झेल सुटले, ते नक्कीच आजने संघाला भाऊ मागात पडले. मनोजची बॅटिंग आम्ही भरपूर वेळा पाहिले. लांब लचक षटकार ते ठोकतात. बाहुबली आहेत काटे संघाचे. 58 धावांचं लक्ष्य. लक्ष्मणचाही झेल मागच्या मॅच मध्ये सुटला मोठागाव संघाकडनं. लक्ष्मणने मॅच जिंकून दिली होती. असे बरेचसे खेळाडू आहेत. काल प्रशांत भोईरचाही झेल सुटला होता, त्यांनी मॅच जिंकून दिली होती. सुनील चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. हेच वैशिष्ट्य गोलंदाज सुनीलचं. व्हेरिएशन खूप चांगले सुनील या गोलंदाजाकडे. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचं. मानपाडा आणि स्मनिका पाटील 11 संदर्भ संघ. टॉस झालेला आहे. मानपाडा संघ टॉस विन आहे. विनोद पांडे यांनी लगेच सूचना केली की आमची शेवटची स्पर्धा आहे रबर बॉलची. टेनिस बॉलमध्ये आम्ही पुन्हा खेळू. चांगली गोलंदाजी करतायत, चांगले इन्स्ट्रक्शन चंद्रकांत फुटाणे करतायत. स्वर्गीय रतनबुवा पाडे स्मृतीच्या खूप चांगलं संगीत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असाल. चांगले डीजे ऑपरेटर, तेवढे चांगले क्रिकेटर आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहिलं नाहीये. अर्जुनबाई सुद्धा थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे खेळत नाहीये ही मॅच. सुरेख गोलंदाजी, फलंदाज क्लीन बोल्ड. राम पाटीलची खेळी इथे समाप्त होईल. पहिला धक्का लागतो आज देश संघाला 1 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील 9वा फलंदाज क्लीन बोल्ड झालाय. कारण 58 धावा भरपूर आहेत काटे संघाच्या गोलंदाजाच्या हिसाबाने आपण पाहिलं तर. कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. शिवाजी आहेत, सुनील आहेत. 4 चेंडू फेकले, फक्त 1 धाव दिली आहे. तर रवी येते नवीन फलंदाज. रवी मोठे येत आहेत नवीन फलंदाज. दीपकने वैयक्तिक 30 धावा कुठल्या या मॅच मध्ये. मनोजने 19 धावांचं योगदान दिलं. 8 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. बरेचसे संघ आपण पाहिलं तर शेवटची स्पर्धा खेळत आहेत. क्रिकेट भाऊ चौधरी यांनी सुद्धा काल उल्लेख केला होता की आमची एक शेवटची स्पर्धा आहे. देवीचा वाडा संघ आहे, संदप आजच्या संघाची मला वाटतं शेवटची स्पर्धा आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतील. भाऊ काय गोलंदाजी करते. पण या सुनीलने आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 6 धावांचा बचाव सुद्धा केला होता वाकड्यांच्या मैदानामध्ये. फिरकी गोलंदाज आहेत भाऊ. रवी मोठे आले डावखुऱ्याचा फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा डावखुऱ्याचाच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा नाहीये. एकच धाव मिळेल. पाच चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या सुनीलने. 58 धावांचं लक्ष्य आहे.
40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत. रिजन्सीचे खेळाडू सुद्धा सज्ज झालेत प्रेक्षणीय मॅच साठी. रवी सर, अमोल सर, गोलंदाज सुनील. फुलटा चेंडू होता, मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे षटकार. पहिल्या षटकात सुनीलने धाबा खर्च केलेत 8. अजूनही 24 चेंडू मध्ये 50 धाबा करायचे आहेत. लक्ष मोठे बहुवाडील मात्र अशक्य नाहीये. काही घडू शकतं मॅच मध्ये. या खेळपट्टीचा आपण विचार केला तर भरपूर धावा या खेळपट्टीवर येत आहेत. कालच्या दिवसात आपण भरपूर धावा पाहिल्या होत्या. प्रशांत भोईर भाऊ, दुसऱ्या बाजूला जितू पाटीलने धावांचा पाऊस पाडला होता या स्पर्धेमध्ये. आठ धावा झाल्यात. तर बघा आयोजकांकडे सूचना आली, राजू काटे आपण फिल्डिंग लावू शकत नाहीये. आयोजकांनी सूचना केली, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू दे, तुम्ही फिल्डिंग करू शकता. मनोज पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. चांगली बॅटिंग केली ती मनोजने. डॉट चेंडूची ते समाप्ती दे. डॉट चेंडूची ते समाप्ती दे. रवी मोठे थोडेसे प्रेशर मध्ये दिसत आहेत. क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही प्रेशर घेतला तर चांगला खेळ तुमचा होणार नाहीये. तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. ते सर्व काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळाल. मनोज गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगाच्या दिशेने खेळतायत. एक धाव तर बेगाने पूर्ण केली आहे. फेकी खराब झाली होती मात्र एकच धाव मिळेल. 9 धावा झालेत. सिंगल डबल बिपिन दुबे क्रिकेटची लाईफ लाईन आहे. कारण प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार चौकार येणार नाहीये. एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज. नारवी संघाने 4 धावा धावून घेतल्या होत्या संतोष आणि लक्ष्मण गोरपेकरने. क्रिकेट खेळच सिंगल डबल्स आहे. क्रिकेट या खेळाला आपण पाहिलं बिपिन तर अंडरम, त्यानंतर साइडम आणि त्यानंतर ओव्हरम आपल्याला पाहायला मिळते. अशी क्रिकेटची सुरुवात आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत गॅप मध्ये खेळतायत मात्र चेंडू थांबतोय बघा. अजून एकच धाव पूर्ण होते आणि आता दुसरी धाव पूर्ण होईल का बघायचंय. आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट तुमच्याकडे चांगलं पाहिजे भाऊ क्रिकेट या खेळामध्ये. खास करून फिटनेस चांगला पाहिजे. तुम्हाला फिटनेस बघायचं असेल तर शरद भानेचा बघा. आडवली संघाच्या 4 धावा सुद्धा ते सहज धावून घेतात. भरपूर वेगाने धावतात भाऊ शरद भाने. धावसंख्या 11. देवीचा पाडा संघाचे राजू म्हात्रे किती वेगाने धावतात. हा चेंडू उंच गेला मात्र राजू काटे, त्यामुळे चूक होणार नाहीये आणि फलंदाज अमोलची खेळी ते होईल समाप्त. 11 या धावसंख्येतील पहिला धक्का. बघा 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या नावाला सूचना सुरू झाली. कारण रबर बॉलची शेवटची स्पर्धा असणार आहे कोमल. यानंतर टेनिस बॉल तुम्ही खेळू शकता. मात्र गणपती आता पाहू शकाल 10 सप्टेंबरला दिवाळीनंतर टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन पाटील येत आहेत. 43 धावा कुठल्या होत्या पिसिरीच्या स्पर्धेत. बरेचशा संघांनी कालही व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवलं होतं की आमची शेवटची स्पर्धा होती. देवीचा पाडा संघ, संदप संघ, विनोद पाटील यांनी सुद्धा मगाशी सूचना केल्या. आणि आता 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचंही
सूचना आल्या आहेत त्यामध्ये सूचनांचं पालन करावंच लागणार आहे. नंतर यानंतर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. 11 धावांवरती पहिला गडी बाद झालाय. कारण आपण पाहिलं तर काटे संघाच्या सुद्धा 3 षटकात फक्त 18 धावा होत्या. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. कारण रबर बॉल फॉर्मेट भरपूर फरक आहे बाबू पाटील. टेनिस आणि रबर बॉल मध्ये भरपूर फरक तुम्हाला पाहायला मिळतो. टेनिस बॉल मध्ये जी फलंदाजी बेपिंग आपली होती ती रबर बॉल मध्ये होणं शक्य नाहीये. बरेचसे खेळाडू रबर बॉल खेळत सुद्धा नाही. हा चेंडू तुम्ही पाहताय, एक धाव तर वेगाने पुढे गेले. ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, राजू काटे खूप वेगाने आलेत मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात असते संघ धावसंख्येने फक्त आणि फक्त 13. 18 चेंडू मध्ये बघू आता 45 धावांची गरज आहे. काटे संघाने मग 2 षटकात 39 धावा केल्या आहेत. त्यामुळे 18 मध्ये 45 माग नाहीत असते संघाला. मनोज पाटीलची भूमिका खूप महत्वाची आहे काटे संघासाठी. आणि जितू पाटील सुद्धा आलेत भाऊ. कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता देवीचा पाडा संघाने जितू पाटीलने. सुभाष पाटील सुद्धा आपण बघतो बिग सपोर्टर आहेत देवीचा पाडा संघाचे. गोलंदाज शिवाजी येत आहेत. 18 चेंडू आणि आता 45 धावांची गरज आहे. लक्ष थोडस दूर आहे आता भाऊ आजच्या संघापासून. आता अशक्य नाहीये. गोलंदाज शिवाजी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर पंच वाईट चिकून करतायत. 14 धावा झाल्यात. 44 धावांची अजूनही गरज आहे 18 चेंडू मध्ये. जितू पाटील या स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त क्रिकेटर. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. आता आउटफील्ड थोडीशी खराब आहे. 2 धावा पूर्ण आल्यात. बघा जर 3री धाव पूर्ण होईल का. आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. चौकार गेला नाही मध्ये 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या 17. 41 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू आणि 41 धावा. सतरा चेंडू आणि 41 धावा. सचिन पाटील जोपर्यंत मैदानात आहेत या मॅचला ते कलाटणी देऊ शकतात. ज्या प्रकारे मनोज पाटील बॅटिंग करतात तशीच बॅटिंग सचिन पाटील सुद्धा करतात. आता रवी मुटेला सुद्धा बॅटचा फेस खोलावा लागेल. आता चांगली बॅटिंग करावी लागेल कारण डावखुराच्या फलंदाजाला सुद्धा ऍडव्हान्टेज आहे या मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चेंडूची समाप्ती. 16 चेंडू आणि 41 धावा अजूनही करायचे. भाऊ लक्ष अजूनही दूर आहे भाऊ. फुटवर्कचा वापर नाहीये भाऊ रवी मुटेचा. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला फुटवर्क खूप महत्वाचं आहे. फुटवर्कचा आपण विचार करतो इंटरनॅशनल सर्वात चांगला फुटवर्क कोणता असेल तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. सर्वात चांगला फुटवर्क. 3ऱ्या पंचाची मागणी केली. सचिन रमेश तेंडुलकर सर्वात जास्त धावा इंटरनॅशनल कोणाच्या नावावरती तिथे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज, सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच, सर्वात जास्त अर्धशतक आणि सर्वात जास्त शतक ठोकणारा खेळाडू आहे. हेच वैशिष्ट्य राहिले आज ते संघाचं जयंता. प्रॅक्टिस आणि मॅच मध्ये भरपूर फरक आहे. रवींद्र खान बरोबर चर्चा करतायत. रेग्युलर मध्ये सुद्धा आम्ही हेच पाहिलंय.
त्यामुळे आमच्या आजदे संघामध्ये रेग्युलर आणि 40+ मध्ये बदल होत नाहीये राजू खाटे. कारण राजू खाटे प्रॅक्टिस आणि स्पर्धा भरपूर फरक असतो. कारण प्रॅक्टिसला तुम्हाला विकेट टू विकेट चेंडू मिळतात, तरी तुम्ही तिथे सराव करता, तिथे तुम्हाला वाईट बाउन्सर हे चेंडू पाहायला मिळत नाही. बिपिन, मॅचला जे तुम्ही उतराल तरी तुम्हाला बाउन्सर चेंडू पाहायला मिळतात, लो फुलटच चेंडू पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्हाला फलंदाजी करणं थोडंसं कठीण होतं. तिसरे पंच सुनील बाणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रवी मोठे स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज शिवाजी ऑप्शनच्या बाहेर झाला चेंडू, पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या 18, 40 धावा अजूनही करायच्या आहेत. 16 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे अजूनही. शिवाजी धावांचा पाठलाग करणं कठीण नाहीये. चांगली गोलंदाजी करतायत शिवाजी. पंधरा चेंडू आणि 40 धावा करायचे अजूनही. यावेळेस मात्र फटका चांगला, मात्र क्षेत्ररक्षक सुनील आहेत, मात्र त्यांच्या आवाजाच्या बारबा सुनीलने लगेच इशारा केलाय. पंचांचा इशारा येतोय षटकार, कोमल बोरेंचा इशारा येतोय षटकार. धावसंख्या 24, 34, 14 चेंडू मध्ये 34 धावा अजूनही करायच्या आहेत. चौदा चेंडू आणि 34 धावा बाळूपाडील अजूनही करायच्या आहेत. काही घडू शकतो या मॅच मध्ये. पुढच्या मॅचचा सुद्धा टॉस झालाय, मानपाडा संघ टॉस विन आहे. शिवाजी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताय. दीपक चौधरी तिथे तोसा पाय स्किट झालाय बघा. आणि डायरेक्ट हिट फलंदाज बाद. 2च धावा मिळतील. सव्वीस धावा झाल्या. 13 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. बारा धावांचे योगदान दिले रवीने. 13 चेंडू 32 धावांची गरज आहे. तेरा चेंडू 32 धावांची गरज आहे. अजूनही काही घडू शकतं. तेरा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. अजूनही काही घडू शकतं. पण सचिन पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ही जमेची बाजू आजदे संघाची. हा असा खेळाडू आहे जो कधी या मॅचला कलाटी देऊ शकतो. एवढी ताकद सचिन पाटील मध्ये. 13 चेंडू 32 धावा. हा चेंडू मात्र सुरेख होता. डॉट चेंडूची जी समाप्ती होती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे आहेत. 32. बघा सगळे 12 चेंडू मध्ये 32 धावा करायचे आहेत. असे संघाने 12 चेंडू मध्ये 39 धावा खर्च केल्या होत्या. आता इथे 32 त्यांना करायचे, म्हणजे त्यापासून 7 धावा अजूनही कमी आहेत. आता बघायचंय मनोज दुसऱ्या स्पेल मध्ये येत आहेत गोलंदाजी करणारी, ज्या मनोजने खूप चांगली बॅटिंग केली होती. 57 धावांची भागीदारी असली होती. मनोज आणि दीपक चौधरीने 30 धावांचं योगदान दिलं होतं. 12 चेंडू 32 धावांची गरज आहे. राजू जोशी स्ट्राईक एंडला आहेत. बारा चेंडू 32 धावांची गरज आहे. दीपक चौधरी थोडीशी चर्चा करतायत. थोडंसं स्पीडअप करा, कारण प्रेक्षणीय मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अडोली वर्सेस रिजन्सी.
12 चेंडू 32 धावा. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. दीपक चौधरी झेल खाली येत आहेत, मात्र झेल त्यांच्यापासून दूर आहे. अरे आणि 2 धावा मिळालेत. 11 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. चेंडू आणि 30 धावा. कोणत्याही प्रकारचा कॉल नाहीये राजू आणि सचिन मध्ये. संतोष काळे येतात भाऊ. एक काय त्यांनी टेनिस बॉल मध्ये गाजवलंय, मग आता रबर बॉल आहे. भरपूर फरक आहे भाऊ. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 30 धावा. चेंडू आणि 30 धावांची तर गरज आहे. पाण्याची मागणी केली होती मैदानात नक्कीच. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज संतोष काळे येत. म्हणजे आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग बघा, संदर्भ संघ बॅटिंग असणार आहे. सुभाष पाटील आपली, त्यामुळे सज्ज राहायचे. 5 ओव्हरची मॅच असेल. 11 चेंडू आणि 30 धावा करायचे आता. चेंडू आणि 30 धावा. अजूनही काही बिघडलं नाहीये भाऊ. काही घडू शकतं. रबर बॉल फॉर्मेट आहे. मनोज दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत. चेंडू आणि 30 धावा करायचे आहेत. गोलंदाज मनोज. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. 10 चेंडू आणि भाऊ आता 30 धावा करायचे. म्हणजे षटकांच्या भाषेत सांगायचं तर 5 षटकार मारावे लागतील. म्हणजे ती मारणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. प्रल्हाद काळे येतात नवीन फलंदाज. 9 चेंडू आणि 30 धावा. चंद्रकांत फुटाने बघा काय इन्स्ट्रक्शन दाखवलंय. सुरेख इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन मुख्य खेळाडू असतो भाऊ. नऊ चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. नऊ चेंडू आणि 30 धावा. सेकंडला सचिन. एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली होती. 8 चेंडू आणि 29 धावा आता करायच्या आहेत. मनोज पाटील काय गोलंदाजी करतायत. सुरेख गोलंदाजी करतायत मनोज. आठ चेंडू आणि 29 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. 2 धावा इथे मिळत आहेत. मग ते तिसरी धाव पूर्ण होते का. आणि मनोज डायरेक्ट हिट करतात बघा. आणि फलंदाज प्रल्हादची गेम समाप्त. सात चेंडू आणि 27 धावा. नवीन फलंदाज महेंद्र म्हात्रे येत आहेत. 7 चेंडू आणि 27 धावा.
कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 7 चेंडूमध्ये 27 धावा कराव्याच लागतील. सात चेंडू आणि 27 धावा. हा चेंडू तुम्ही बघताय, हनुमान आहे तिथे, त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल. चौकार येतोय. 6 चेंडू आणि आता मात्र 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. काटे संघाने शेवटच्या षटकात 25 धावा कुठल्या आहेत, 23 आजदे संघाला करायचे आहेत. बघायचे 23 धावा करेल का, कारण आता मनोजची 2 षटकं समाप्त झालीत. शेवटची षटक बघायचे कोण घेऊन येते. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. भाई सुद्धा संघामध्ये नाहीयेत, ते एक षटक फेकतात. आता दीपक चौधरी आलेत. थोडस स्पीडअप करा, 5 सामने अजूनही बॅलन्स आहेत. निर्भय सुद्धा सामना एन्जॉय करतायत. दीपक चौधरी यांचे सुपुत्र बाबांकडे चेंडू डॉट केले तर थोडेसे टेन्शन मध्ये दे. त्यानंतर चौकार आले, थोडस चेहऱ्यावरती आनंद दिसला. चौकार गेला नाही तर सांगत धावा. 5 चेंडू आणि 23 धावा. स्ट्राईकला महेंद्र म्हात्रे. असे सचिन पाटील स्ट्राईक घेणं खूप गरजेचं होतं. डिफेन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडू आणि 22 धावा. आता कंपल्सरी 3 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. मनपाडा संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे नंतर. मॅनेजर थोडेसे टेन्शन मध्ये आज पुढील बस संघाचे. डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालंय. 3 चेंडू आणि 22 धावा. नारिवली संघाने सुद्धा निसट्ट विजय संपादन केला होता शेवटच्या चेंडूवरती. तीच चर्चा भाई करतायत की फेकी खराब होऊन 4 धावा धावून घेतल्या नारिवली संघाने. पुढे लक फॅक्टर आहेत भाऊ नारिवली संघासोबत. विश्वनाथ दादा सुद्धा लक्की कॅप्टन आहेत. 3 बॉल 22. चांगली गोलंदाजी करतायत दीपक चौधरी. बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. 2 चेंडू मध्ये 22 धावा करणं थोडंसं कठीण आहे. घाई करू नका, कारण की आता 21 धावा एका चेंडू मध्ये होणार नाहीयेत. डिफेन्स क्रिकेट आणि सामना इथे जिंकलाय काटे संघाने. हाडला कासदे संघ. टेनिस बॉलसाठी तुम्हाला शुभेच्छा असेल. आजचे संघ म्हणजे जितू पाटील आपण पाहिलं